नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ट्रेड बॅरियर्स किंवा बॅरियर्स टू ट्रेड, व्यापारातील अडथळे। आता या सगळ्या याच्यामध्ये काय आहे ना की आपण एखाद्या देशाकडून कुठली गोष्ट आयात करतो किंवा त्या देशाला निर्यात करतो। बऱ्याचदा असं होतं की चीनसारखे जे देश आहे ते मोठ्या प्रमाणावर एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन करून दुसऱ्या देशाच्या मार्केटमध्ये त्या गोष्टी डंप करत असतात आणि त्याच्यामुळे त्या देशातले म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंपल आहे की तुम्ही जर बघितलं तर मोबाईल मोठ्या प्रमाणावर चीन प्रोडक्शन करतं भारतामध्ये। आता भारतातले जे काही डोमेस्टिक मोबाईलमध्ये काम करणारे कंपन्या आहेत याच्यामुळे त्यांना लॉस सहन करावा लागतो किंवा अशा कुठलीही वस्तू तुम्ही घेऊ शकता। जर चीनने एखादी गोष्ट म्हणजे सिंपल जर तुम्ही विचार केला की एखादी बॉटल आहे समजा किंवा हा ग्लास आहे, हा चीनमधून येतो आहे 2 रुपयाला आणि भारतातच याचं जर प्रोडक्शन होतं आहे आणि तर त्याची किंमतच भारतामध्ये समजा 3 रुपये आहे, तर आता हा जर भारतात 2 रुपयाला अवेलेबल झाला तर ऑब्वियसली लोक कुठला ग्लास घेणार, हा ग्लास घेणार आणि त्याच्यामुळे आपल्याला लॉस होईल। आपल्या इथल्या ज्या कंपन्या आहेत ग्लास बनवणाऱ्या त्या डबघाईला जातील आणि त्यांना बंद करावं लागेल त्यांचा बिझनेस। तिच्यामध्ये आपल्या इथल्या त्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा रोजगार पण जाईल। मग त्याच्यामुळे ट्रेड बॅरियर्स नावाची एक संकल्पना आहे जी आपण समजून घेऊया की कशामुळे अशा पद्धतीच्या गोष्टींना थांबवलं जाऊ शकतं किंवा त्याच्यासाठी काय महत्त्वाचे जे काही वेगवेगळे घटक आहेत ते वापरले जातात। तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याला सायमल्टेनियसली फॉलो करा। फेसबुकवर या नावाचा ग्रुपही आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता। तर बॅरियर्स टू ट्रेड किंवा याच्यामध्ये व्यापारातले अडथळे जर तुम्ही बघितलं तर एखादं पॉलिसी इन्स्ट्रुमेंट जे ऑब्स्ट्रक्ट करतं ट्रेडला, म्हणजे जो सुरळीत चालणारा व्यापार आहे त्या व्यापारामध्ये जर खोडा घालण्याचं काम कोणी केलं तर त्याला बॅरियर, बाधा है ना, त्याला आपण बॅरियर म्हणूयात। आणि व्यापारामध्ये असे बॅरियर्स आपल्याला दिसतात। आता याच्यामध्ये 2 प्रकारचे बॅरियर असतात, एक जे असतात ते टॅरिफ बॅरियर असतात आणि दुसरे असतात ते नॉन टॅरिफ बॅरियर असतात। ओके, बॅरियरचे प्रकार आहेत बॅरियर टू ट्रेडमध्ये टॅरिफ बॅरियर, नॉन टॅरिफ। टॅरिफ बॅरियर म्हणजे काय, एक प्रकारची ड्युटी म्हणजे एक प्रकारचा टॅक्स आहे हा, इम्पोर्ट कस्टम इम्पोर्ट एक्सपोर्टवर लागणारा। तर सर्वप्रथम आपण टॅरिफ बॅरियर बघूयात। आता टॅरिफ बॅरियर म्हणजे काय, ही एक प्रकारची ड्युटी आहे, ती इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आयात आणि निर्यातीवर लागणारा कर जो असतो त्याला आपण टॅरिफ बॅरियर म्हणूयात, आयात निर्यात कर। ओके, म्हणजे ड्युटी काय एक प्रकारचा करच येतो तिच्यावर। आता हा कशासाठी लावला जातो, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की टॅरिफ जो आहे तो इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवर लावण्याचं कारण वेगवेगळं आहे। सर्वप्रथम आपण बघूयात आयातीवर का टॅरिफ लावलं जातं किंवा ड्युटी का लावली जाते। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पोर्टेड गुड्स जे असतील म्हणजे आयात केलेल्या वस्तू ज्या असतील त्याची जी किंमत आहे ती भारतीय वस्तूंनी एवढी झाली पाहिजे। ओके, म्हणजे डोमेस्टिक गुड हे प्रत्येक देशाला तुम्ही लागू करू शकता। म्हणजे तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी ग्लासचं एक उदाहरण दिलं होतं, तो ग्लास जो आहे तो पण आपण अशा पद्धतीने लावू, म्हणजे भारतातला 3 रुपयाला होता, चीनमधला 2 रुपयाला, आपण तिच्यावर 1 रुपया टॅरिफ लावू, एक प्रकारचं इम्पोर्ट ड्युटी जी आहे आणि त्याची किंमत ही भारतातल्या ग्लास एवढी करून टाकू आपण, 3 रुपये 3 रुपये। म्हणजे काय होतं की याच्यामुळे जे काही आयात केलेल्या वस्तू आहेत त्यांची किंमत वाढते। आता याच्यात असंही केलं जाऊ शकतं की त्याची किंमत 3 रुपयापेक्षा जास्त करून टाकायची, जेणेकरून काय होईल, आयात डिस्करेज होऊन जाईल, आयात करण्यास कोणी उत्साही राहणार नाही, कारण एवढं सगळं चीनमधून आणायचं ते इथं 3 किंवा 3पेक्षा जास्त रुपयात पडतं आणि तेवढंच तुम्हाला भारतातले प्रोड्युसर पण देत आहेत, तर त्या केसमध्ये आयात डिस्करेज होऊन जातं। त्याच्यानंतर एक्सपोर्ट गुड्सवर म्हणजे जे काही निर्यात केल्या जातात त्या वस्तूंवर जर तुम्ही टॅरिफ लावला, आता याच्यामध्ये काय आहे, तुम्ही एक्सपोर्ट गुडवर टॅरिफ लावताय म्हणजे आपल्या देशातून बाहेर जे निर्यात होतं आहे तिच्यावर जर तुम्ही कर लावला तर याच्यामुळे काय होईल, तर निर्यातीला आळा बसेल, निर्यात कमी होऊन जाईल आपली। ओके, तर निर्यात कमी होणार कारण आपण त्या वस्तूची किंमत काय आहे तर ती वाढवून ठेवलेली आहे, तिच्यामुळे निर्यात कमी होऊन जाईल। असं का केलं जातं की आपल्याला जेव्हा वाटतं की ह्या वस्तू डोमेस्टिक मार्केटमध्येच असाव्या, त्याचा एक्सपोर्ट होऊ नये, म्हणजे बऱ्याचदा तुम्ही असं बघितलं असेल की एखाद्या वस्तूचे भारतात भाव खूप वाढले जातात आणि त्या केसमध्ये आपण ते निर्यात पण करत असतो, मग त्या केसमध्ये अशा गोष्टी केल्या जात नाहीत। दुसरी महत्त्वाची गोष्ट की कॉमन पर्पज काय असतो, म्हणजे याचा एक कॉमन रिझन आहे की टॅरिफ का लावला जातो, तर सगळ्यात महत्त्वाचं जनरेट रिसोर्स फॉर गव्हर्नमेंट। म्हणजे आता दारूची दुकानं उघडलेली आहेत, काय रिझन दिलं गेलं की गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू, हे तिच्यातलं एक महत्त्वाचं एक कारण आहे जे नेहमी समोर येतं, पण तिथं कुठंतरी आपण विसरतो की आपला ह्युमन रिसोर्स जो आहे तो डबघाईला जातो आहे। त्याच्यामुळं तुम्ही ते सगळे फोटो आणि त्या सगळं बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की हा सगळा समाज कशा पद्धतीने वर्क होतं ते। आता ह्या सगळ्या याच्यामध्ये
टॅरिफ किंवा ड्युटी म्हणजे आयात निर्यातीवरचा जो कर आहे त्याचं सिंपल गणित एक सिंपली आहे, ते म्हणजे काय, सरकारला रेव्हेन्यू मिळतो त्याच्यातून, रिसोर्सेस फॉर गव्हर्नमेंट. दुसरं महत्त्वाचं आहे, जर टॅरिफमुळे तुमचा जो फ्लो आहे, फ्री फ्लो ऑफ ट्रेड म्हणजे सुरळीत चालणाऱ्या व्यापाराला जर आळा येत असेल तर त्याला टॅरिफ बॅरियर असं म्हटलं जातं, व्यापार अडथळा. सो टॅरिफ लावण्याचे 2 रिझन्स आपण बघितले, एक गव्हर्नमेंटसाठीचं येणारं इन्कम रिसोर्सेस फॉर गव्हर्नमेंट, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला आयात निर्यातीमध्ये डोमेस्टिक जे काही आपले मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांचं हित जोपासायचं असलं किंवा भारतातल्या लोकांचं हित जोपासायचं आहे, त्या केसमध्ये पण ते लावलं जाऊ शकतं. आता याला सोडून दुसरे जे असतात ते म्हणजे नॉन टॅरिफ बॅरियर, म्हणजे याच्यात काय असतं ना, एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स असतात, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी केल्या जातात प्रशासकीय याच्यातून. कसलाही कर वगैरे न लावता एखाद्या देशातून येणारी जी आयात आहेत त्याला रेस्ट्रिक्ट करणं किंवा निर्यातीला रेस्ट्रिक्ट करणं, या निर्यातीला तुम्ही चालना देणं, यासाठी नॉन टॅरिफ बॅरियर नावाची कन्सेप्ट आहे. आता हे काय असतं, याच्यात कसलाही हे लावलं जात नाही कर वगैरे, पण याच्यामुळे फ्री फ्लो ऑफ ट्रेड जो असतो, सुरळीत चालणारा व्यापार, तो ऑब्स्ट्रक्ट होतो, त्याच्यात अडथळा निर्माण होतो. आता याच्यात बघूयात, हे जे असतं हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला चालतं, आणि याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही वेगवेगळे घटक आहेत ते वापरले जातात. आता बघा, आपण बघूयात नॉन टॅरिफमध्ये काय काय येतं. सगळ्यात पहिलं कोटा है ना, म्हणजे एक फिक्स लिमिट देऊन टाकलेलं असतं की एवढा अमाऊंटचाच ट्रेड होणार. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लासच्या बाबतीत आपण चीनबरोबर जर केलं की ठीक आहे, तुम्ही 2 रुपयात विकताय ना, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही भारतामध्ये फक्त 1000 ग्लास पाठवू शकता. आता म्हणजे काय, ती 2000चाच हा बिझनेस होणार सगळा, 2Kचा, बरोबर. त्याच्यानंतर चीनचा विषय संपून जातो, मग सगळं मार्केट कुणाला मिळतं, डोमेस्टिक यांना मिळतं. तर त्या पद्धतीने हा एक कोटा आहे ना. मग ही जी सिस्टीम आहे, मग ही फिक्स क्वांटिटी हिच्यामध्ये ठरलेली असते. कुठल्याही देशाने किती एक्सपोर्ट करायचं कुठल्या देशाला, किती इम्पोर्ट करायचं, तर त्याचा एक कोटा ठरवणं, आणि तो कोटा ह्या पद्धतीने असतो, जेणेकरून तो कोटा संपल्यानंतर ते जे मार्केट असेल ते डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरला मिळेल. तर ही कोटा पद्धती आहे, हिच्यामध्ये तुम्हाला टॅक्स वगैरे लावायची गरज पडत नाही. त्याच्यानंतर प्रोडक्शन सबसिडी. प्रोडक्शन सबसिडी म्हणजे काय, की आता भारतातला जो ग्लास बनत होता आपला, तो 3 रुपयाला बनत होता आणि चीनमधला 2लाच बनतोय. मग आता कुठंतरी आपण काय करतो की उत्पादन होत असताना त्याच्यासाठी अनुदान देतो. हे अनुदान कशासाठी असतं, एकतर कच्च्या मालासाठी हे अनुदान असतं, रॉ मटेरियल हा ना, ते खूप कमी ह्याच्यात तुम्हाला मिळवून देणं, किंवा लो इंटरेस्ट रेटवर तुम्हाला व्याज देणं, क्रेडिट ॲट लो इंटरेस्ट रेट, किंवा टॅक्स कन्सेशन, तुम्हाला कर मध्ये सूट देणं वगैरे वगैरे. म्हणजे बघा, प्रोडक्शन सबसिडी म्हणजे काय, उत्पादनासाठी ज्या काही बेसिक गोष्टी लागतात तिच्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला सवलती देते. त्या सवलती कच्च्या मालाच्या किमतीच्या रूपात असू शकतात, तुम्हाला कमी व्याजदराचं कर्ज असू शकतं, तुमचे टॅक्स माफ केले जाऊ शकतात, जेणेकरून ही जी 3 रुपये आहे, हे 3 रुपयाची किंमत काय होऊन जाईल, मग ग्लासची किंमत अजून कमी होणार, कारण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सोप्या झालेल्या आहेत हा ना. त्याच्यामुळे काय होतं, हे कशासाठी केलं जातं, एक्सपोर्टेबल गुड्स म्हणजे ज्या गोष्टीची आपण निर्यात करतो अशा गोष्टींसाठी प्रोडक्शन सबसिडी दिली जाते. आपल्याकडं शेतीच्या याच्यात बऱ्याचदा हे होतं बघा, आपण फर्टिलायझरसाठी वगैरे जी काही सबसिडी देतो तिच्यावरून अख्खं जग ओढत असतं आपल्यावर, पण आपण पण दिवसेंदिवस असं म्हणजे निर्डावलेल्या गुन्हेगारासारखे आपण WTOमध्ये कुठेही आपल्यावर केस झाली आपण सांगतो वी आर अ डेव्हलपिंग कंट्री, आमची लोकसंख्या भरपूर आहे ना, जय महाराष्ट्र. ते काय म्हणतात, ठीक आहे बाबा जावं तुम्ही आता हा ना. आता हळूहळू आपल्याला सवयी झाल्या त्या. एक्सपोर्ट सबसिडी, आता बघा एक्सपोर्टसाठी प्रोडक्शन सबसिडी होती, आता तशीच एक्सपोर्ट सबसिडी पण असते. सरळ म्हणजे आता ही काय असते, ही पोस्ट प्रोडक्शन स्टेज आहे. सो प्रोडक्शन सबसिडी ही कशाची असते की उत्पादन होण्याच्या आधी प्रोव्हाइड केली जाते. एक्सपोर्ट सबसिडी ही उत्पादन झाल्यानंतर आहे, पोस्ट प्रोडक्शन. आणि ते कशाच्या फॉर्मॅटमध्ये असतात, तर ते तुम्हाला ट्रान्सपोर्ट सबसिडी म्हणून दिली जाईल, ट्रान्सपोर्टमध्ये सवलत दिली जाईल, किंवा लो कॉस्ट शिपमेंट क्रेडिट दिले जातील. शिपमेंट रहदारी जे काय आहे त्याच्यासाठीचा ट्रान्सपोर्ट आहे. म्हणजे साधी गोष्ट असते, जर डिझेलचे भाव वाढले तर लगेच भाजीपाला महाग होतो का, तर शहरामध्ये बाहेरून जो भाजीपाला येतोय तो ट्रान्सपोर्टवरून येतोय, त्या ट्रकला किंवा त्या मालवाहू रिक्षाला जे पेट्रोल डिझेल लागणार त्याचे भाव वाढलेले आहेत, त्याच्यामुळे तर ट्रान्सपोर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर सबसिडीज एक्सपोर्टमध्ये पण दिल्या जातात. तर हे पोस्ट प्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर हेल्थ, सॅनिटरी अँड सेफ्टी रेग्युलेशन्स, हे खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यात काय केलं जातं, आयात होणाऱ्या
जो काही माल आहे, वस्तू आहे, त्याच्यावर निर्बंध लादले जातात आणि ते निर्बंध लादण्याचं कारण असतं सेफ्टी, सुरक्षा आणि स्वास्थ्य. आता हे काय असतं सगळं प्रकरण, की आता सगळ्यात महत्त्वाचं असतं की जेव्हा हायर लेवल नॉर्म्स लावण्याची, म्हणजे हे इम्पोर्टच्या बाबतीमध्ये हायर लेवलचे नॉर्म्स आहेत आणि हे कशामुळे लावले जातात, तर बाबा स्वास्थ्यावर, म्हणजे ज्या देशात आयात केली जाते त्या देशातल्या लोकांच्या स्वास्थ्यावर, तिथल्या पर्यावरणावर कसलाही अनुचित प्रभाव पडता कामा नये. म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्यंतरी युरोपियन युनियनने आपले आंबे नाकारले होते, हापूस आंबे, तर त्यांनी हेच कारण पुढं दिलं होतं. मध्यंतरीच्या काळात आपण बघितलेलं आहे स्पॉटलाईट रिव्हिजन जानेवारी फेब्रुवारीमध्ये, की आपला राईस जो आहे, तांदूळ, तो नाकारण्यात आलेला होता. कशामुळे नाकारण्यात आला होता, तर पेस्टिसाईडचं प्रमाण जास्त आहे, केमिकलचं प्रमाण जास्त आहे. तर यालाच जे आहे ते हेल्थ सॅनिटरी अँड सेफ्टी रेग्युलेशन म्हटलं जातं. म्हणजे जे काही फूड प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये पेस्टिसाईडचं प्रमाण दिसणं, केमिकलचं प्रमाण दिसणं, हा ना, लेवल ऑफ जर्म्स, तर तिच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत बाबा आणि ते हेल्थसाठी चांगले नाही आहेत. तर हा सगळा जो प्रकार आहे तो हेल्थ सॅनिटरी अँड सेफ्टी रेग्युलेशनच्या अंडर येतो. त्याच्यानंतर पॅकेजिंग रिक्वायरमेंट. आता पॅकेजिंग रिक्वायरमेंट काय असतं, हे पण हाय रेस्ट्रिक्शन असतं आणि हे पण इम्पोज्ड ऑन ट्रेड. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे ट्रेडच्या बाबतीमध्ये इम्पोज केलं जातं. हाय पॅकेजिंग आहे, फिक्सिंग पॅकेजिंग मटेरियल. आता याच्यामुळे काय होतं, याच्यासाठीचे जे काही निकष आहेत तिच्यामुळे त्या पर्टिक्युलर उत्पादनाचं प्रोडक्शन, म्हणजे जी कॉस्ट आहे ती वाढून जाते. म्हणजे साधी गोष्ट आहे की तुमच्याकडे एखादं पुस्तक येतं, तुम्ही फ्लिपकार्टवरून मागवतात, त्याच्यासाठीचं जे पॅकेजिंग आहे त्याला वरतून कवर लावलेलं आहे वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत. तशा पद्धतीने अजून वेगवेगळ्या गोष्टी हिच्यामध्ये असतात. एक एक्झाम्पल होतं, तर पॅकेजिंग रिक्वायरमेंट अशी असते की बऱ्याचदा काय होतं, पॅकेजिंगची जी कॉस्ट आहे ती त्या प्रोडक्टच्या कॉस्टपेक्षा जास्त होऊन जाते आणि त्याच्यामुळे कुणालाही ते पाठवायला पण परवडत नाही आणि मागवायला तर बिलकुलच परवडत नाही. तर हा एक मेजर इश्यू होऊन बसतो. त्याच्यामुळे पॅकेजिंग रिक्वायरमेंट हे याच्यातलं एक महत्त्वाचं हे होतं. सो एकंदर 5 नॉन टेरिफ बॅरियर आहेत. परत एकदा रिवाईज करूयात ब्रीफली. नॉन टेरिफ बॅरियरमध्ये काय असतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे सगळं, कोटा सिस्टीम असते, विशिष्ट कोट्या तेवढ्याच तुम्हाला निर्यात करता येईल. प्रोडक्शन सबसिडी, उत्पादनाच्या साठीच्या घटकांसाठी अनुदान देणे. एक्सपोर्ट सबसिडी, प्रोडक्शन झाल्यानंतर, हा ना, त्याला ट्रान्सपोर्ट वगैरे त्याच्यासाठी अनुदान. हेल्थ सॅनिटरी सेफ्टी, सुरक्षा आणि स्वास्थ्य त्या दृष्टीने रेस्ट्रिक्शन लावले जातात. आणि लास्ट आहे ते म्हणजे पॅकेजिंग रिक्वायरमेंट. त्याचे जे निकष असतात त्याच्यामुळे बऱ्याचदा प्रोडक्टच्या कॉस्टपेक्षाच ते जास्त होऊन जातं आणि त्याच्यामुळे ते निर्यात करायला परवडत नाही. तर हे टेरिफ बॅरियर्स होते आणि हे खूप महत्त्वाचे आहेत. टॅरिफ बॅरियर, नॉन टॅरिफ बॅरियर्स आणि बॅरियर टू ट्रेड. तर स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.